आज एक 4 वर्षाची मुलगी, उद्या कोण? आपण प्रत्येक वेळी हाच प्रश्न विचारतो. असं पुन्हा कसं घडलं? पण खरं सांगू, आपण सगळेच उत्तर जाणतो. कारण अशा लोकांना ना भीती उरलेली नाहीये. हा आरोपी आहे ना आधीच गुन्हे करून बाहेर होता. जामिनावर, ते पण मोकळा. आणि पुन्हा त्याच प्रकारचं कृत्य केलं. म्हणजे इथं चूक कोणाची आहे? फक्त त्या राक्षसाची आहे का? की त्या सिस्टीमची, जी त्याला परत समाजात सोडते? किती वेळा आपण कॅन्डल मार्च करणार आणि किती वेळा हॅशटॅग चालवणार? आणि किती वेळा कडक कारवाई होईल हे ऐकत राहणार? सत्य खूप कठोर आहे. जोपर्यंत शिक्षा जलद आणि भीतीदायक नाही, तोपर्यंत हे थांबणार नाही. 15 दिवसात चार्जशीट, फास्ट ट्रॅक कोर्ट, हे सगळं आपण आधीही ऐकलंय. पण प्रश्न असा आहे की फायनल शिक्षा कधी होणार? आणि ती इतकी कठोर खरंच असेल का की पुढचा गुन्हेगार त्याला थरथरेल? आज आपण शांत बसलो तर उद्या हे पुन्हा होणार आहे. आणि पुन्हा आपण फक्त राग व्यक्त करणार. कायदा बदलायला हवा. जामिनाच्या नियमांवर विचार व्हायला हवा. आणि अशा गुन्ह्यांसाठी शिक्षा उदाहरण बनली पाहिजे. नाहीतर हे चक्र कधीच थांबणार नाही. तुम्हाला काय वाटतं? खरंच आपला कायदा पुरेसा कडक आहे का? की अजूनही कुठेतरी आपण अपयशी ठरत आहोत?